नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, एम-एच लॉ सी-ई-टी 2026 या एक्झामचं नोटिफिकेशन आता काही दिवसामध्ये जाहीर होईल आणि त्यासोबतच ॲप्लिकेशन फॉर्मची डेटसुद्धा जाहीर होतील आणि तुम्हाला ते फॉर्म्स भरावे लागतील. आता फॉर्म्स भरताना असे कोणते डॉक्युमेंट्स आहेत जे की तुमच्याकडे रेडी पाहिजेत, कारण की एकही फॉर्म नसेल तर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच डॉक्युमेंटची लिस्ट पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एक चांगला वेळ भेटेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स जमा करू शकता आणि इन केस नसतील तर तुम्ही काढून घेऊ शकता. चला विद्यार्थी मित्रांनो, लगेच आपण डॉक्युमेंटची लिस्ट पाहूया. आता सर्वात पहिलं जी आहे इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे तुमचे पर्सनल अँड कॉन्टॅक्ट डिटेल्स. त्यामध्ये तुमचा नंबर असेल, ईमेल आयडी, ज्याच्यावरती तुमचा प्रत्येक अपडेट, तुमचा फॉर्म फिल झाला आहे का, तुम्हाला किती डेट एक्सटेंड झाली आहे किंवा तुमची जी काही गोष्टी असतील त्या सगळ्या तुम्हाला ईमेलद्वारे भेटतील. त्यासोबतच तुम्हाला फॉर्ममध्ये तुमचं नेम, डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस, जेंडर या सगळ्या गोष्टी टाकाव्या लागतील. आता मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं की तुमचे काही डॉक्युमेंटवरती नाव वेगळं असतं आणि काहीवरती वेगळं. तर तुम्हाला या गोष्टीची काळजी आत्ताच घेतली पाहिजे आणि तुम्हाला त्याबद्दल ज्या काही गोष्टी आहेत ॲप्रोप्रिएट स्टेप्स तुम्हाला हे आत्ताच घेतले पाहिजेत. नेक्स्ट डॉक्युमेंट मॅन्डेटरी आहे ते म्हणजे एज्युकेशनल डॉक्युमेंट. त्यामध्ये येतं 10thचं मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट आणि 12thची मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट. आता मित्रांनो, हे मॅन्डेटरी आहे. तुम्हाला याच्याशिवाय फॉर्म भरता येणार नाही आहे. नेक्स्ट आहे स्कॅन्ड इमेजेस म्हणजे त्यामध्ये तुम्हाला येईल पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर ऑन व्हाईट पेपर. आता याची फॉर्मॅट तुम्हाला PNG किंवा JPEG मध्येच पाहिजे आणि त्यासोबतच साईज जे की तुम्हाला CET रूल्समध्ये दिले असेल त्यानुसार पाहिजे. नेक्स्ट डॉक्युमेंट आहे ते म्हणजे आयडेंटिटी प्रूफ. आता आयडेंटिटी प्रूफमध्ये तुम्हाला इधर आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर ID, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स या 5 डॉक्युमेंटपैकी तुम्हाला कोणतंही एक असेल तरी तुम्हाला चालेल. नेक्स्ट म्हणजे महाराष्ट्र डोमासाईल प्रूफ पाहिजे. त्यामध्ये तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट आणि स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट फ्रॉम महाराष्ट्र हे 2 डॉक्युमेंट गरजेचे आहेत. आता नेक्स्ट डॉक्युमेंट म्हणजे असे काही सर्टिफिकेट्स आहेत इफ ॲप्लिकेबल म्हणजे जे काही लोकं, जे काही विद्यार्थी वेगळ्या कॅटेगरीमध्ये आहेत किंवा कास्टमध्ये आहेत किंवा मे बी ते डिसेबल असतील किंवा ते एक्स सर्व्हिसमॅनचे मुलं असतील, त्या विद्यार्थ्यांसाठी हे सर्टिफिकेट्स आहेत. त्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट प्लस कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे. ते पण एकदम तुम्हाला लेटेस्ट पाहिजे. त्यासोबतच नॉन क्रिमी फॉर OBC, SPC, VJNT आणि NT. त्यासोबत EWS विद्यार्थ्यांसाठी EWS सर्टिफिकेट लागेल. इन केस कोणता विद्यार्थी डिसेबल असेल तर त्याला PWD सर्टिफिकेट लागेल. आता कोणता विद्यार्थी समज एक्स सर्व्हिसमॅनचा मुलगा असेल तर त्यांच्यासाठी वेगळं सर्टिफिकेट आहे. त्यासोबतच ऑर्फन सर्टिफिकेट आणि मायनॉरिटी सर्टिफिकेट. तर हे सर्टिफिकेट्स त्या विद्यार्थ्यांसाठी जे की इधर कॅटेगरीमध्ये आहेत किंवा ऑर्फन आहेत किंवा डिसेबल आहेत किंवा मायनॉरिटीमध्ये आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, एक लास्ट डॉक्युमेंट्सची लिस्ट आहे ती म्हणजे गॅप सर्टिफिकेट. आता इन केस तुमचं अकॅडमिकमध्ये तुम्हाला कधी गॅप घ्यावा लागला असेल किंवा तुमचं मध्ये एखादी 2 वर्ष गॅप पडला असेल तर तुम्हाला हे गॅप सर्टिफिकेट द्यावं लागेल. त्यासोबतच जर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं फर्स्ट स्लाईडमध्ये की जर तुमच्या काही डॉक्युमेंट्समध्ये तुमचं नाव चुकीचं असेल किंवा तुम्ही चेंज केलं असेल तर तुम्हाला त्यासाठी नेम चेंज गॅजेट सर्टिफिकेट द्यावं लागेल. ओके. तर मित्रांनो, ही होती सगळी लिस्ट डॉक्युमेंट्सची. आता एक्झामच्या आधी म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म भरायच्या आधी तुम्हाला ह्या सगळ्या डॉक्युमेंट्स तुमच्याकडे ठेवावे लागतील. इन केस काही चुका असतील ते तुम्हाला ते लगेच दुरुस्त करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ऐन टाईमला गडबड नाही होणार. चला मित्रांनो, आपला हा व्हिडिओ इथेच थांबवूया. अजून असेच व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक अपडेट वेळेत मिळेल. तर चला मित्रांनो, व्हिडिओ इथेच थांबवूया. धन्यवाद.